नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी दह्याची कढी बनवणार आहे। ती पण या पद्धतीने केली तर अजिबात फुटत नाही। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी दही घेतलेला आहे। आता त्यामध्ये हळद घालायची आहे। हळद ही व्यवस्थित घालायची आहे आणि त्यानंतर मी इथे 2.5 चमचे हे बेसन पीठ घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ जेवढी करायची आहे तेवढं पीठ वापरू शकता। हे मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे मी फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम मिक्स झालेलं आहे। कढीला फोडणी देण्यासाठी थोडासा लसूण इथे घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या या थोड्याशा मोठ्या कापून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या निवडता येतात कढीमधून। पातेल्यामध्ये तेल घालून मोहरी घालायची 1 चमचा आणि जिरे पण घालायचे आहेत। त्यानंतर लसूण घालायचं आहे आणि मग मिरची यामध्ये घालायची आहे। व्यवस्थित अशी ही परतून द्यायची आहे। आता कढीपत्ता घालायचा आहे आवडीनुसार आणि कढीपत्ता घातल्यानंतर इथे हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर मिक्सरमध्ये जे दही आपण फिरवून घेतलेलं होतं ते त्यामध्ये आता घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आता यामध्ये ओतायचं आहे। आता इथे कढी जेवढी तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। सुरुवातीला पाहायचं आहे किती घट्ट आहे। खूप घट्ट जर असेल तर थोडंसं पाणी अजून तुम्ही यामध्ये घालू शकता। आता गॅस इथे फुल करायचा आहे आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। इथे गॅस हा मी फुल ठेवलेला आहे आणि जोपर्यंत कढीला खळखळून उकळी येत नाही तोपर्यंत कढी ही सतत हलवत राहायची आहे, म्हणजे कढी अजिबात फुटत नाही आणि तिच्या ठिसऱ्याही होत नाही। कधी कधी काय होतं, ठिसऱ्या पडतात आणि पाणी एकीकडे आणि घट्ट भाग हा एकीकडे होतो। त्याच्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत चांगली उकळी येत नाही तोपर्यंत। इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे। हिरवीगार अशी कोथिंबीर यामध्ये असेल तर टाकायची आहे आणि सतत हे हलवतच राहायचं आहे। आता गॅस हा बारीक केल्यानंतर परत एकदा उकळी आणून घ्यायची आहे व्यवस्थित अशी, तोपर्यंत हे हलवतच राहायचं आहे। गॅस बारीक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, इथे उकळी आलेली आहे आणि गॅस मी इथे आता बंद करणार आहे। इथे गरमागरम अशी ही कढी तयार आहे। एकदम साध्या पद्धतीने ही मी कढी बनवलेली आहे। आता ही जी कढी आहे ती भाकरीबरोबर सुद्धा चुरून खूप छान लागते आणि गरम गरम भाताबरोबर ही गरम गरम कढी खूप छान लागते। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।